नमस्कार. शुभम कुलकर्णी आपल्या सर्वांचं सिंधू इन्स्टिट्यूटतर्फे मनःपूर्वक स्वागत करतो. आपले 7 अध्याय पूर्ण झालेले आहेत काल. आज आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. त्याआधी संपूर्ण 7वा अध्याय म्हणूयात, त्याचा अर्थ बघूयात आणि मग पुढे जाऊयात. अथ ध्यानं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. ॐ श्रीपरमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानन्तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः. यज्ञात्वा नेह भूयोऽन्य ज्ञातव्यमवशिष्यते. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहङ्कार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. अपरेयमिदस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां. जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत एतद्योनीनि भूतानि सर्वाणि इत्युपधारय. अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा मत्तः परतरन्नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय. मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः. प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषन्दुषु. पुण्यो गन्धः पृथिव्याञ्च तेजश्चास्मि विभावसौ. जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं. बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं. बलं बलवताञ्चाहं कामरागविवर्जितं. धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्रये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहन्तेषु ते मये. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययं. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया. मामेव ये प्रत्यज्यन्ते मायामेतान्तरन्ति ते. न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः. मायया परहतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. तेषां ज्ञाने नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते. प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहंस च मम प्रियः. उदाराः सर्वे वैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम्. आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिं. बहूनाञ्जन्मना मन्दे ज्ञानवान् मां प्रपद्यते. वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः. तन्धन्यममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. यो यो यान्तनं भक्तश्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहं. स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते. लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्. अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां. देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः. परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः. मूढो यन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन. भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत. सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. येषां त्वन्दगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. जरामरणमोक्षाय मामाश्रित्य तन्ति ये. ते ब्रह्म तद्विदः कृष्ण मध्यात्मं कर्म चाखिलं.
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसा। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम 7मोऽध्यायः। अर्थ बघूयात। पहिल्या श्लोकामध्ये श्री भगवान म्हणतायत, हे पार्था, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती, भक्ती, ऐश्वर्य आदी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक. मी तुला विज्ञानासह तत्त्वज्ञान संपूर्ण सांगेन, जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहत नाही. तोच हा ज्ञान विज्ञान योग या अध्यायाचं आपल्या 7व्या नाव आहे. त्यातच त्यांनी जे पुन्हा कधी जाणण्याचं या जगात शिल्लक उरणार नाही असा जो योग आहे किंवा असं जे ज्ञान आहे ते श्रीकृष्ण आपल्याला याच अध्यायात सांगतायत. 3रा श्लोक, हजारो मनुष्यात कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. हजारो मनुष्यांमध्ये म्हणजे आपणही म्हणतो हजारो किंवा लाखोही म्हणू शकतो, एखादाच कोणीतरी असा असतो की जो भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्यामध्ये सुद्धा अजून जर विभाग पडले तर त्यातही ते गाळून अतिशय कमी लोक होतात किंवा एखादाच असा होतो जो संपूर्ण भगवंतात तल्लीन होऊन त्यांच्या स्वरूपाला जाणू शकतो किंवा तोच खरा योगी असं आपण आधी पण बघितलेलं आहे. पुढे 4था 5वा श्लोक बघतोय. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे. कुठली कुठली आहे? भूमी, रापो, नलो, वायू, खम, मनो, बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती रष्टधा. 8 प्रकारच्या प्रकृती गीतेमध्ये सांगितल्या आहेत. ही 8 प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाबाहो, हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केलेले जाते ती माझी जीवरूप म्हणजे परा म्हणजे सचेतन प्रकृती समज. किंवा निर्गुण आणि सगुण हे जसे शब्द आपण वापरत असतो, ज्याला गुण आहे, सर्व गोष्टी आकार आहे, ज्यामध्ये सर्व गुण आहेत आणि एक निर्गुण निराकार स्वरूप, त्यातच एक अचेतन आणि सचेतन असे 2 प्रकार श्रीकृष्ण सांगतात. 6वा श्लोक, हे अर्जुना, तू असे समज की सर्व भूत मात्र या दोन्ही प्रकृतींपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती व प्रलय आहे, अर्थात हे सर्व जगाचे मूळ कारण आहे. ज्यांनी जे सांगितलं आहे अचेतन प्रकृती आणि सचेतन या दोन्ही रूपातून या जगाची निर्मिती झालेली आहे. हे धनंजया, माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही. हे संपूर्ण जग दोऱ्याचे मणी ओवावे तसे माझ्यात ओले गेलेले आहे. आपण याआधी पण बघितलेलं आहे की प्रत्येक चराचरात भगवंताचं स्वरूप आहे आणि ते स्वरूप बघूनच जर आपण चालत राहिलो, आपलं मार्गक्रमण करत राहिलो तरच भगवंताची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. मी पाण्यातील रस आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदातील ओंकार आहे, आकाशातील शब्द आहे आणि पुरुषातील पुरुषतत्व आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी जी जी श्रेष्ठता आहे ती श्रेष्ठता माझ्या ठाई कशी वास करते किंवा मी त्यांच्या ठाई कसा वास करतो, मीच कसा प्रत्येक ठिकाणी परब्रह्म परमात्मा प्रत्येक ठिकाणी बसलेला आहे हे सांगतायत. तसं पाण्यातील रसतत्व ही सर्व तत्वांची नावे आहेत. पाण्यामधलं जे आहे ते रसतत्व आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश, सर्व वेदातील ओंकार आणि आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व पण मीच आहे. पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे, तसेच सर्व भूतांचे जीवन आहे आणि तपस्व्यांमधील तपसुद्धा मीच आहे. 10वा श्लोक, बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस तेजस्वी नामहम. तू संपूर्ण भूतांचे सनातन कारण मला समज. म्हणजे कधीही न संपणारा किंवा त्यांच्या उत्पत्तीचे कारण सुद्धा मीच आहे. मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानांचे आसक्तीरहित व कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे.
मी आत्ताच सांगितलं, जसं प्रत्येक गोष्टीतील जे प्रमुख तत्व आहेत, त्यात प्रमुख तत्वांचं जितकेही सर्व प्रकृती आहेत किंवा गोष्टी आहेत, त्या गुणांमधील जेवढेही प्रमुख तत्व आहेत, तो प्रमुख तत्वच मी कशा प्रकारे आहे हे श्रीकृष्ण या श्लोकांमधून आपल्याला सांगतायत. 12वा श्लोक. आणखीही जे सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत, ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज. परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. आता सगळ्या गोष्टी मीच आहे असं श्रीकृष्ण म्हणतायत, आणि काय म्हणतायत, वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यामध्ये ते नाहीत. गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी जे सारे जग प्राणी समुदाय मोहित झाले आहेत, त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाहीत. 14वा श्लोक. कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास कठीण आहे, परंतु जे केवळ मलाच निरंतर बचतात ते या मायेला ओलांडून जातात, म्हणजे संसार तरून जातात. कुठले 3 गुण म्हटलेत किंवा माया, सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सर्व जग बसलं आहे. हे आपण शब्द याआधीसुद्धा ऐकलेले आहेत. परंतु या सर्व जाळ्यात फसलेले मला जो अविनाशी परमात्मा या तत्वांच्याही परे आहे, त्याला मला हे ओळखत नाहीत. 15वा श्लोक. मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे, मनुष्यात नीच असणारे, दुष्ट कर्मे करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत. म्हणजे देवापासून दूर करणारे कुठले तत्व आहेत किंवा कुठले लोक असू शकतात, त्यांचं हे वर्णन आहे. ज्यांचे मायेने ज्ञान हिरावून घेतलं आहे, जे अतिशय प्रत्येक गोष्टीत मोह ठेवून असतात किंवा या प्रत्येक जगात मायेने आतुर असतात, असे आसुरी स्वभावाचे, मनुष्यात नीच असणारे आणि दुष्ट कर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाही. हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्मे करणारे, अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. आता त्यांनी 4 शब्द दिलेले आहेत, अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू. आपल्याला गीतेमध्येही त्यांचे अर्थ स्पष्ट करून दिलेले आहेत. अर्थार्थ म्हणजे सांसारिक पदार्थांसाठी भजणारा. अर्थ म्हणजे आपण आताच्या भाषेत धन किंवा पैसा असं म्हणू शकतो. जे सांसारिक पदार्थांसाठी आपल्याला तो अतिशय आवश्यक आहे, त्यालाही अर्थ या शब्दाने संबोधता येतं. त्यानंतर आर्त म्हणजे संकट निवारणासाठी भजणारा. आपल्यावर कुठलेही संकट आलं तर आपण भगवंताची प्रार्थना करत असतो, मला यातून सोडवा, ती जी आर्त भावना असते. त्यानंतर जिज्ञासू, माझे यथार्थ रूप जाणण्याच्या इच्छेने भजणारा, म्हणजे भगवंताला मला जाणायचं आहे, मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, असा तो जिज्ञासू. आणि या सर्व प्रकारचं ज्ञान, असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. म्हणजे भक्तीसुद्धा तत्त्वज्ञानाची खूप मोठी गोष्ट सांगितली आहे की सर्व लोक भक्तीसुद्धा कुठल्या प्रकारे किंवा कशासाठी करत असतात. 17वा श्लोक बघतोय. त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित असलेला, अनन्य प्रेम भक्ती असलेला ज्ञानी भक्त अति उत्तम होय. कारण मला तत्वतः जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. आधीचे जे 2 आहेत आपण बघितले, अर्थार्थी आणि आर्त, या दोन्ही भावांमध्ये स्वतःचा स्वार्थ भाव हा येत असतो. परंतु जिज्ञासा जी असणे, भगवंताला जाणण्याची जिज्ञासा, यात स्वार्थ येत नाही आणि ते सर्व गोष्टी जाणणारा असा तो ज्ञानी. त्यामुळे तो सर्वात उत्तम भक्त होय. कारण की कुठलाही स्वार्थ न ठेवता अतिशय निस्वार्थी भावनेने तो माझी भक्ती करत असतो. 18वा श्लोक. हे सर्वच उदार आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे. कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अतिउत्तम गतिस्वरूप अशा माझ्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थित असतो. 19वा श्लोक. पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. आपण याआधी बघितलं होतं की काही लोक म्हणजे भक्ती मार्गाला लागतात, परावृत्त होतात, पण अशाही लोकांना कोणाला श्रीमंताच्या घरी जन्म मिळतो, कोणाला योग्यांच्या घरी जन्म मिळतो आणि पुन्हा पुन्हा भगवंत त्यांना ते आपल्या परमात्म स्वरूपाशी तल्लीन होण्यासाठी वारंवार त्यांना प्रयत्नरत ठेवत असतो.
त्यामुळे जो सर्व जन्मातून पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. 20वा श्लोक. त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात. असे त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात. म्हणजेच कुठल्या तरी फळाची अपेक्षा करून देवाकडून मला काहीतरी मिळालं पाहिजे, मला कुठल्या गोष्टीची प्राप्ती झाली पाहिजे किंवा माझ्यावरचं संकट निवारण झालं पाहिजे असं त्या त्या भोगांच्या इच्छेने इतर देवतांची किंवा त्या त्या देवतांची पूजा करतात. जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाची श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. आपण हे बघू शकतो, प्रत्येकाच्या जीवनात ही गोष्ट अत्यंत कामाची पडू शकते की जे ज्याला ज्याला हवं आहे आणि तो खऱ्या अंतःकरणातून त्या त्या देवतेचं जर पूजन करत असेल, त्यांची भक्ती करत असेल तर मी त्या देवतेवरील श्रद्धा त्या मनुष्याची अजून दृढ करतो. फक्त कुठला मनुष्य जो सकाम भावनेने भक्ती करत आहे, कुठली तरी गोष्ट भगवंताकडून प्राप्त करण्याच्या ज्यांनी कुठल्या तरी फळाच्या अपेक्षेने जो अशा प्रकारची भक्ती करत आहे त्यांची भक्ती अजून भगवंत दृढ करतात. तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरवलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवतो. त्याच्या कर्मानुसार भगवंत त्याला सुद्धा तेच फळ देतो आणि मीच ठरवलेले असे तो इच्छित भोग निश्चितपणे मिळवतो. आपण अनुष्ठानांची गोष्ट करू शकतो. वेगवेगळे लोक अनुष्ठान करतात किंवा वेगवेगळे उपास, व्रत, वैकल्य ह्या सगळ्या गोष्टी सकाम भक्तीत येतात असं आपण म्हणू शकतो. 23वा श्लोक. पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजवत अंती मलाच येऊन मिळतात. म्हणजे ते जे काही सकाम भक्तीने कुठल्या तरी गोष्ट मिळवण्याच्या यांनी जी भक्ती करत असतात त्यांना हे कळत नाही की हे सर्व नाशिवंत आहे, हे चिरकाळ टिकणारं नाही, कधी ना कधी आपल्याच जीवनात या सर्व सुखांचा नाश होणार आहे, हे सर्व सुख संपणार आहे आणि ते त्या त्या देवतांची पूजा करणारे त्या त्या देवतांना प्राप्त होतात. परंतु जो पूर्ण पुरुषोत्तम परमात्मा आहे म्हणजे माझेच भक्त मला कसेही भजवत, जसं आपण पत्रम पुष्पम फलन तोयम असले काही श्लोक ऐकत असतो, कुठल्याही प्रकारे ज्याच्याजवळ जे आहे फक्त भगवंताला प्रेम लावून किंवा त्यांना नुसती भक्ती निष्काम भावनेने करणारे अंती मलाच येऊन मिळतात. 24वा श्लोक. मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परम भावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात. म्हणजे भगवंत ते निर्गुण निराकार स्वरूप नसून आपल्यासारखा माणूस आहे आणि ते जन्म घेऊन आपल्यासारखे वावरतात असे सर्व जे मूळ प्रवृत्तीचे लोक असतात ते समजत असतात. 25वा श्लोक. आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत. अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असे समजतात. हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही. म्हणजे या पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाला व तो कशा प्रकारे कर्म करीत आहे त्या प्रत्येकाला मी जाणतो, परंतु ते मायेने गुंतलेले सर्व लोक मला जाणू शकत नाही किंवा कोणीही मला जाणत नाहीत. सृष्टीत इच्छा आणि द्वेष यांमुळे उत्पन्न झालेल्या सुख दुःख रूप द्वंद्वांच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात. त्यातच ते राहतात की मला आज सुख प्राप्त झालं, कधी दुःख प्राप्त झालं, सुख मिळवण्यासाठी सकाम भक्ती करावी किंवा दुःख मिळाल्यास पुन्हा त्याच देवताला दोष द्यावा की माझ्या प्रारब्धाला दोष द्यावा. या सर्व सुख दुःख रूप हे यालाच द्वंद्व असं म्हटलेलं आहे किंवा या सर्व भांडणात द्वंद्वांच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात आणि त्यामुळे काय होते, मनस्थिती प्रत्येक मनुष्याचीही खराब होत असते आणि ते त्याच गोष्टीला प्राप्त होतात. परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे ते राग द्वेषाने उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त सर्व प्रकारे मला भजतात. त्यामुळे तो योग साधण्यासाठी सुद्धा पहिले आपल्याला आपले पाप नष्ट करावे लागतील, मग पुण्याचा संचय वाढत असतो आणि ज्यांचे पाप नष्ट झाले त्यांच्यात आपोआप हे बदल घडतात की त्यांचा राग द्वेष
हे सर्व जे द्वंद्व चाललं असतं, सुख दुःख यांच्या ते पलीकडे जाऊन परमात्म्याची भक्ती करतात किंवा त्याला भजत असतात. 29वा श्लोक बघतोय. जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यांपासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष, ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात. म्हणजे अंतिम ध्येय कुठल्या मनुष्याला ठेवायचं असेल तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून सुटण्याचं हेच ध्येय. कारण की पुन्हा पुन्हा या सुखात दुःखात या मोहमायेत मनुष्य अटकतो आणि हेच सर्वात मोठं दुःख असतं. त्यामुळे वार्धक्य व मरण यांपासून सुटण्याचा जे प्रयत्न करतात ते पुरुष, ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात. 30वा श्लोक शेवटचा. जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसारख्या सर्वांच्या आत्मरूप अशा मला अंतकाळीही जाणतात ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात. जे अंतकाळी, म्हणून आपल्याला संतश्रेष्ठी सांगत असतात किंवा सगळीकडे की आपल्याला नामस्मरण हे कलियुगात सांगितलं आहे. ते काय सांगितलं आहे, वारंवार का करायचं आहे, जर ते पूर्ण जीवनात त्याची सवय पडली तर अंतिम क्षणालाही आपल्या तोंडून तोच उच्चार निघेल. ज्याचं फळ इथेही सांगितले, जे अंतकाळीही मला जाणतात ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात. जे अंतकाळीसुद्धा परमात्म्याची आठवण करतात ते प्रत्यक्ष जाऊन परमात्म्याला मिळत असतात. अशा प्रकारे 7वा अध्याय संपला आहे. आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करूयात. ओम श्री परमात्मने नमः. अथाष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच. किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तम किं कर्म पुरुषोत्तम किं कर्म पुरुषोत्तम किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तम किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्त अधिभूतं च किं प्रोक्त अधिभूतं च किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते मधिदैवं किमुच्यते मधिदैवं किमुच्यते किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोऽश्नुते अधिभूतं च किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते
किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते। दूसरा श्लोक बघतोय. अधियज्ञः कथं कोत्र अधियज्ञः कथं कोत्र अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन देहेऽस्मिन् मधुसूदन देहेऽस्मिन् मधुसूदन अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं प्रयाणकाले च कथं प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ज्ञेयोऽसि नियतात्मभिः प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते। तीसरा श्लोक बघतोय. श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं
अक्षरं ब्रह्म परमम् अक्षरं ब्रह्म परमम् स्वभावोऽध्यात्ममुच्यते स्वभावोऽध्यात्ममुच्यते अक्षरं ब्रह्म परमम् स्वभावोऽध्यात्ममुच्यते अक्षरं ब्रह्म परमम् स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो 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 विसर्गः कर्मसंज्ञितः विसर्गः कर्मसंज्ञितः विसर्गः कर्मसंज्ञितः भूतभावोद्भवकरो भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः विसर्गः कर्मसंज्ञितः अक्षरं ब्रह्म परमम् स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते चौथा श्लोक बघतोय.
अधिभूतं क्षरो भावः अधिभूतं क्षरो भावः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् पुरुषश्चाधिदैवतम् अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र 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 देहे देहभृतां वर देहे देहभृतां वर देहे देहभृतां वर अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते आपला 8वा अध्याय सुरू झाला. आज 4 श्लोक झालेले आहेत. आपला 9 वाजता एक लगेच पुढचा क्लास असतो, त्यामुळे आपल्याला आज इथे थांबावं लागणार आहे 4 श्लोकांनंतर. आणि उद्या रविवार असल्यामुळे आपल्या वर्गाला उद्या सुट्टी राहील. तर सोमवारपासून पुढचा वर्ग पुन्हा स्टार्ट करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित सराव करत राहा. 7 अध्याय संपूर्ण म्हणत राहा. आपल्या या आठवड्यात एक पुन्हा प्रॅक्टिस सेशन म्हणू शकतो आपण. सर्वांचा एक सराव घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी तशा तयारीत राहायचं आहे. आपली यूट्यूबची लिंक मी रोज टाकत आहे, ती पण सतत बघत राहा. सर्व व्हिडिओ बघत राहा. पुढच्या सोमवारी आपण भेटूया. धन्यवाद.